बघू शकता मित्रांनो, आपल्या वाडीला आता 15 दिवस पूर्ण झालेले आणि कुठे मोठी वेल पकडायला लागलेली आणि वेलामध्ये एक बारीक सेटिंग बी चालू झाली. मित्रांनो, आता 15 दिवसात 20-22 दिवसानंतर तुमच्या सुद्धा वाडीला फुलधारणा होणार आहे. आपल्याला फुलधारणा आणि सेटिंग वरती काम करायचंय. आपला स्ट्रोक हा कॅप्सूल सारखा निघला पाहिजे आणि आपल्याला सेटिंग जर एकदा ऍपल बोर सारखी मिळाली तर पुढं काम करणं एकदम सोपं आहे मित्रांनो. एकसारखी सेटिंग जर मिळाली तर आपण अवरेज 25-30 टनापर्यंत आपण 100% जाणार आहे मित्रांनो. त्यामध्ये आता आपल्याला कॅल्शियम नायट्रेट हे एकरी 3 किलो आणि 500 ग्रॅम बोरॉन असं ऍप्लिकेशन करायचंय. लगेच एक दिवस गॅप देऊन 1261 आणि त्यामध्ये 1261 3 किलो आणि 1261 मध्ये कुठल्याही कंपनीचं, चांगल्या कंपनीचं 2 किलो मायक्रोटन हे टाकायचंय. म्हणजे येणाऱ्या काळातली जी कळी आपली एकदम स्ट्रॉंग आणि अतिशय सुंदर अशी कळी निघणारी. सिटिंगवर मित्रांनो, तुम्ही जर सिटिंग जपलं, सिटिंगवर काम केलं तर थंडीमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा अवरेज कमी मिळणार नाही. आणि भरपूर विद्युतांच्या वाड्या बघितल्या मी, 50 दिवस 56 दिवस झाल्या पण सिटिंग अजून म्हणावं अशी नाही. थंडीमुळे त्यांचे ऍप्लिकेशन थोडे चुकलेले आहे मित्रांनो. तर आपलं ऍप्लिकेशन हे कुठल्याच थंडीत चुकून द्यायचं नाही. अशा पद्धतीने आपल्याला नियोजन करायचंय. परत एक दिवस आपल्याला कॅल्शियम नायट्रेट बोरॉन 500 ग्रॅम असं देऊन परत 3-4 दिवसांनी परत 3 किलो 1261 प्लेन. एकदा मायक्रोन्यूट्रॉन 2 किलो दिल्यानंतर फक्त देताना 1261 फक्त आपल्याला एक 3च किलो द्यायचे. अशा पद्धतीने आपल्याला नियोजन करायचंय. आणि प्रत्येक व्हिडिओ हे तुम्हाला आपल्या चॅनल मार्फत घेऊन येणार. वाडी निघुस्त वाडीतल्या प्रत्येक गोष्ट, बारीक बारीक गोष्ट ही तुम्हाला मी सांगणार मित्रांनो. एकाही शेतकऱ्याचा आपण टरबूज खरबूज वाल्या एकाही शेतकऱ्याचं आपण नुकसान होऊन देणार नाही. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा.